हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शरीरातून बाहेर येणारा रक्त पाहून डॉक्टरांची भीती वाढली होती. सामान्यतः रक्त एकदम लाल असतं, पण इशिताचं रक्त खूप गडद लाल झालं होतं. रासायनिक द्रव्य मिसळल्यामुळे तिच्या रक्तातही घट होत होती. डॉक्टरांना फार त्रास झाला. तिथेच हॉस्पिटलमधला डॉक्टर अधिराजकडे पाहत म्हणाला, सिकेडिशन खूपच गंभीर आहे. अशा परिस्थितीत आपण ऑपरेशन करावं का? डॉक्टरांच्या शब्दांवर अधिराज शांतपणे उत्तर देतो, ऑपरेशन करण्याची गरज नाही. रासायनिक द्रव्य तिच्या शरीरात पसरलं आहे. काहीही करून तिला उलटी करायची प्रयत्न करा आणि हो, तिच्या हात पायातून शक्य तितकं रक्त बाहेर काढा. हे सगळं 30 पूर्ण करावं लागेल, कारण त्यानंतर आपण तिला ब्लड डोनेट करणार आहोत, जेणेकरून तिला स्वच्छ रक्त मिळेल. अधिराजच्या आदेशावर हॉस्पिटलमधले डॉक्टर थोडे चकित झाले आणि म्हणाले, पण ही तर अशा परिस्थितीत शक्य नाही. सामान्यतः जर पेशंट होशात असेल किंवा कंडिशन थोडी चांगली असेल तर हे करता येईल, पण त्याच्या शरीरात जहर पसरले आहेत. जर आपण पूर्ण जहर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर शरीरातील सगळं रक्त निघून जाईल आणि उलटी करणं अशक्य होईल. डॉक्टरांच्या बोलण्यावर अधिराज शांत मनाने म्हणाला, बघा, 30 मिनिटात हे सगळं करावं लागेल, नाहीतर परिस्थिती अत्यंत गंभीर होईल. आणि बाहेर बसलेला माणूस तुम्ही ओळखतही नाहीत. जर त्याच्या पत्नीला काही झालं तर तो या हॉस्पिटलला संपवण्यासाठी एक क्षणही गमावणार नाही. मला माहीत आहे, तुम्ही हे सहज करू शकता. फक्त तुम्ही ते करण्याची तयारी करत नाहीत. डॉक्टर थोडे आश्चर्यचकित होऊन म्हणाले, आपण हे कसं बोलत आहात? पेशंट बघणं डॉक्टरांचं काम आहे. आणि त्यानंतर इतक्यात अधिराज थोडासा राग दाखवतो. हो, जर पेशंट बघा तर पेशंट बघा, कमी बोलायचं. सिच्युएशन अत्यंत गंभीर आहे आणि आपल्याकडे फक्त 30 मिनिटांचा वेळ आहे. इतकं म्हणताच अधिराज लगेच कामाला लागतो. हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच रक्त उपलब्ध होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इशिताचं रक्तगट सुद्धा उपलब्ध होता. त्यामुळे रक्त देण्यात कोणतीही अडचण आली नाही. संपूर्ण 30 मिनिटानंतर ऑपरेशन पूर्ण झालं. अधिराजने मास्क काढून डॉक्टरांकडे पाहून म्हणाला, ऑपरेशन करताना मन पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे. आपण आधीच निगेटिव्ह विचार करू लागलो तर ऑपरेशनचं काय? पेशंट वाचवणं देखील अशक्य होईल. मी तुमच्या हॉस्पिटलचा डॉक्टर नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे कधीही अशी परिस्थिती आली तर पेशंट घाबरू पाहू नका. डॉक्टरांचं काम धैर्यानं काम करणं आहे, नाहीतर घाबरून नाही. सध्या हे सर्व ठीक आहे. 2 तासांनी तिला ICUमधून बाहेर काढा आणि मग तिच्या कुटुंबियांना भेट देण्याची परवानगी द्या. सध्या बाहेर जाऊन मी तिच्या पती कबीर खन्नाला माहिती देतो. आणि त्यानंतर हे बोलताच अधिराज ICU रूममधून बाहेर निघतो. जसा अधिराज बाहेर येतो तसा त्याला दिसतं की कबीर आधीच तिथे आहे आणि दरवाजाजवळ उभा राहून आत पाहत आहे. अधिराज दिसताच कबीर लगेच येतो आणि विचारतो, ती कशी आहे? ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही? त्यानंतर अधिराज हसत उत्तर देतो, मी म्हणालो ना, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिला काहीही होऊ देणार नाही. ती पूर्ण ठीक आहे. 2 तासांनी होश येईल, पण शरीरात कमजोरी राहील. त्यासाठी तिला योग्य आहार द्यावा लागेल. सध्या तिच्या शरीरातून भरपूर रक्त बाहेर काढलं आहे, पण ब्लड डोनेटसुद्धा झालं आहे. तरीही 1 आठवडा आराम मिळणं आवश्यक आहे. कबीर विचारतो, मग मी तिला भेटू शकतो का? मला तिला पाहून बोलायचं आहे. आणि त्यानंतर अधिराज हसत म्हणतो, सध्या तिला या रूममध्ये ठेवण्यात आलं आहे, कारण अजून ब्लड दिलं जात आहे. 2 तासांनी दुसऱ्या रूममध्ये हलवू, मग तुम्ही आरामात भेटू शकता. अधिराज थोडं गंभीर होऊन म्हणतो, आणि हो, मला सांगायचे,
ते लोक कोण होते हे कळालं का जेव्हा मी इशिताला ॲम्ब्युलन्समध्ये तपासत होतो तेव्हा पुढे बसलेला माणूस आम्हावर इंजेक्शनने हल्ला केला. आधी समजलं नाही, पण नंतर कळलं की त्यानं बेहोशीचं इंजेक्शन दिलं जेणेकरून आम्ही होश गमावून उपचार थांबवू. आणि त्यानंतर पण माझ्यावर औषधाचा परिणाम हळू झाला. त्यामुळे मी त्याच्या बोलण्याही ऐकलं. तो फोनवर कुणाला सांगत होता की मॅडम, आम्ही तुमच्याचकडे येतोय. हे ऐकण्याआधीच ॲम्ब्युलन्समध्ये बसलेले दुसरे माणूस आम्हाला ढकलून बाहेर काढलं आणि त्या अवस्थेत आम्ही काहीच करू शकत नव्हतो. अधिराजचं बोलणं ऐकताच कबीर त्याच्याकडे पाहत म्हणाला, सध्या ते काम मी सोहेलवर सोपवलं आहे. तो सगळं पाहून घेईल. पण ती व्यक्ती कोणीही असो, मी तिला सोडणार नाही. ती माया जरी असली तरीही या जगातली तिची ही शेवटची आयुष्याची वेळ असेल, कारण तिने इशिताला मारण्याचा प्रयत्न केला आहे. कबीरचं बोलणं ऐकून अनया त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा तिच्या फोनवर सोहेलचा कॉल आला. कॉल दिसताच अनयाने पटकन फोन उचलला आणि कानाला लावला. फोनच्या दुसऱ्या टोककडून सोहेल काहीतरी बोलला. ते ऐकताच अनयाने लगेच कबीरकडे फोन पुढे केला. सोहेलचा कॉल पाहताच कबीरने ताबडतोब फोन घेतला आणि कानाला लावला. समोरून सोहेलने जे काही सांगितलं ते ऐकताच कबीरचे डोळे रागाने अरुंद झाले. त्याने मूठ आवळत ठाम आवाजात म्हटलं, तिला पकडून ठेवा. मी येईपर्यंत ती कुठेही जाऊ नये. कबीरचे शब्द ऐकताच सोहेल शांतपणे म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी तिला नीट पकडून ठेवलं आहे. पण मला हे सांग, इशिता कशी आहे? ती ठीक आहे ना? डॉक्टरांनी काय सांगितले? आणि त्यावेळी सोहेलच्या प्रश्नावर कबीरने हळूहळू सगळी माहिती दिली. ते ऐकल्यावर सोहेलने एक खोल श्वास घेत म्हणाला, ठीक आहे, मी थोड्याच वेळात तिथे पोहोचतो. तू अजिबात चिंता करू नकोस. तिला मी माझ्या ताब्यात घेतलं आहे. ती इच्छेने सुद्धा इथून पळू शकणार नाही. पुढे तुला तिच्याशी जे करायचं आहे ते तू करू शकतोस. पण सध्या मी सुद्धा तिकडेच येतोय. हे बोलून कबीरने फोन कट केला. तेवढ्यात अनया काळजीने विचारू लागली, काय झाले? सोहेलही हॉस्पिटलला येत आहे का? आणि त्यांना हे कळलं का की सगळं कोणी केलं? अनयाकडे पाहत कबीर म्हणाला, मायानेच केलं आहे. पण मला हे समजून घ्यायचं आहे की ती असिस्टंटच्या ताब्यातून कशी सुटली आणि तो असिस्टंट सध्या कुठे आहे. त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. तेव्हाच मला संशय आला होता की हे काम मायाचं असू शकतं. म्हणजे ती अजूनही इशिताला मारायचाच प्रयत्न करत आहे. जर मी तिला आज मोकळं सोडलं तर ती कधीही माझ्या इशिताचा जीव घेऊ शकते. हे ऐकून अनया आश्चर्याने म्हणाली, पण माया असिस्टंटच्या ताब्यातून सुटली कशी? म्हणजे त्यांनी तिला नीट पकडून ठेवलं नव्हतं का? माया खूपच चतुर आहे. म्हणूनच तिने इतकं सगळं केलं आणि कोणालाही संशय येऊ दिला नाही. पण तरीही मला भीती वाटते की ती वेडी सनकीबाई आणखी काही मोठं करू नये. अनयाचं बोलणं ऐकून कबीर गंभीरपणे म्हणाला, नाही, करण्यासाठी तिला जिवंतही राहावं लागेल. आणि मी असताना ती जिवंत कशी राहू शकते? तिने खूप मोठी चूक केली आहे. आता फक्त इशिता शुद्धीवर येण्याची वाट पाहायची आहे. त्यानंतर मायाची उलटी गिनती लवकरच सुरू होईल. 2 तास उलटले होते. कबीर इशिता शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता. डॉक्टरांनी तिला ICUमधून काढून VIP रूममध्ये शिफ्ट केलं होतं. कबीर आणि अनया तिथेच होते. तेवढ्यात कबीरने अनयाकडे पाहून सांगितलं, सध्या तू इशिता जवळच राहा. तिला शुद्ध आली की मला लगेच कळव. आणि त्यानंतर हे बोलून कबीर तिथून निघू लागला.
पण अनयाने त्याला थांबवत विचारलं, पण भाऊ, यावेळेला तुम्ही कुठे जात आहात? डॉक्टरांनी सांगितलं आहे की इशिताला कधीही शुद्ध येऊ शकते. तुम्ही इथेच थांबायला हवं. अनयाकडे पाहत कबीर म्हणाला, एक महत्त्वाचं काम आहे, नाहीतर मी इशिताला सोडून गेलोच नसतो. तुझ्यावर विश्वास ठेवून तुला इथे ठेवतोय. काहीही प्रॉब्लेम झाला तर लगेच मला कळव. मी ताबडतोब येण्याचा प्रयत्न करीन, कारण ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला शांत बसता येणार नाही. नाहीतर इशिता शुद्धीवर आल्यानंतरही माझं लक्ष तिकडेच अडकून राहील. हे बोलून अनयाचं पुढचं काहीही न ऐकता कबीर रागातच खोलीबाहेर निघून गेला. कबीर गेल्यावर अनया इशिताच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता आणि डोक्यावर पट्टी बांधलेली होती. दुसऱ्या बाजूला मयंक असिस्टंटला शोधत शोधत कबीरच्या अड्ड्याजवळ पोहोचला होता. तिथे बॉडीगार्डकडून त्याला असिस्टंट कुठे आहे याची माहिती मिळाली. थोड्याच वेळात तो तिथे पोहोचला आणि पाहतो तर असिस्टंट जखमी अवस्थेत जमिनीवर एका पायावर बसलेला होता. असिस्टंटची ही अवस्था पाहून मयंक धावत त्याच्याजवळ गेला. त्यानं पाहिलंय की असिस्टंटच्या खांद्याला गोळी लागलेली होती आणि तो वेदना सहन करत पुन्हा पुन्हा उभा राहायचा प्रयत्न करत होता. त्याची अवस्था पाहून मयंक घाबरत म्हणाला, तुम्ही इथे? तुमची ही अवस्था कोणी केली? आणि माया कुठे आहे? तुमचा फोनही स्विच ऑफ येत होता. भाऊ, तुम्हाला केव्हापासून कॉल करत होते. मयंकचा आवाज ऐकताच स्वतःला एकटं समजत असलेला असिस्टंट चकित झाला. त्याच्याकडे पाहत तो म्हणाला, बरं झालं तुम्ही आलात. मायाने आमच्यावर हल्ला करून आणि त्यानंतर इथून पळून जाण्याचा तिने प्रयत्न केला होता. आम्ही तिला पुन्हा पकडलंही होतं, पण ती पुन्हा एकदा सुटली. मी सतत फोन करत होतो, पण अचानक माझा फोन स्विच ऑफ झाला आणि माझे सगळे बॉडीगार्ड जखमी अवस्थेत पडले होते. मला सरांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की माया सध्या मोकळेपणाने फिरते. इशिता मॅडमवर अजूनही धोका कायम आहे. असिस्टंटचं बोलणं ऐकून मयंक त्याच्याकडे पाहत म्हणाला, आपण वहिनींबद्दल काळजी करू नका. त्या सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. आणि माया सध्या कुठे आहे हे मला माहीत आहे. तिने तुमच्यावर हल्ला केल्यानंतर पुढे काय केलं हेही मला माहिती आहे. ज्या पद्धतीने तिने तुम्हाला फसवलं, त्यानंतर तिने थेट वहिनींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर तिने दोन्ही डॉक्टरांना विषारी इंजेक्शनही दिलं होतं. पण सुदैवाने अधिराजकडे वेळेवर त्याचा इलाज होता, म्हणून त्याने स्वतःला लगेच सावरलं. नाही तर दोघेही वाचले असते असं मला वाटत नाही. सध्या मात्र मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय. तुमची प्रकृती ठीक नाही. त्यानंतर असं म्हणत मयंकनं असिस्टंटला उचलण्याचा प्रयत्न केला. त्याला आधार देत तो आपल्या गाडीपर्यंत आला आणि असिस्टंटला घेऊन तिथून निघून गेला. इकडे हॉस्पिटलमधून बाहेर पडताच कबीर थेट सोहेलकडे पोहोचला. सोहेल प्रचंड रागात इकडे तिकडे फिरत होता. ते पाहताच कबीर त्याच्याकडे येत म्हणाला, ती मुलगी कुठे आहे? कबीरचं बोलणं ऐकताच सोहेलने इशाऱ्याने पुढे पाहायला सांगितलं. कबीरने समोर पाहिलं आणि तिथे माया बसलेली दिसली. तिच्या हातापायातून रक्त वाहत होतं. तिची नजर खाली झुकलेली होती. ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखी वाटत होती. मायाचं ते रूप पाहताच इशितासोबत घडलेली सगळं दृश्य कबीरच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. वेळेत तो इशिताला वाचवायला गेला नसता तर आत्तापर्यंत मायाने तिला मारून टाकलं असतं. ही कल्पना त्याला अस्वस्थ करून गेली. क्षणातच रागाने पेटलेला कबीर मायाकडे गेला. तिचे केस जोरात ओढून त्याने तिचं तोंड वर केलं आणि दात आवळत म्हणाला,
मी तुला आधीच सांगितलं होतं, पुन्हा अशी हरकत करू नको. पण तरीही तू सुधारली नाहीस. पुन्हा एकदा तू इशिताला मारण्याचा प्रयत्न केलास. तुला माहीत असूनही की मी शैतान आहे, तरी तू वारंवार माझ्याशी पंगा का घेतेस? तुला खरंच वाटते का की मी तुला स्वतःच्या हातांनी मारणार नाही? की तुला तसं मरायचंच आहे? वाटतंय तू माझ्यावर खूपच जास्त प्रेम करतेस, म्हणूनच म्हणूनच माझ्याच हातून मरायची इच्छा आहे तुला. कबीरचं बोलणं ऐकून शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करणारी माया हळूच नजर वर करून म्हणाली, मला मौतची अजिबात भीती वाटत नाही. तुला काय वाटतं? तू मला घाबरवशील आणि मी घाबरेन? मला माहीत आहे तू मला कधीच मारू शकत नाहीस. पण हो, तुझ्या इशिताला मात्र मी नक्की मारणार आहे, कारण ती माझ्या आणि तुझ्यामध्ये येते. हे ऐकताच कबीरने संतापात तिच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाला, ती आमच्यात मध्ये येत नाहीत, तू आमच्यामध्ये येतेस. तुला असा विचार तरी कसा आला की मी तुझ्यावर प्रेम करीन? लहानपणापासून आजपर्यंत मी तुला फक्त ओळखीची व्यक्ती समजला आहे, मित्रसुद्धा नाही. तुझे आई वडील चांगले होते म्हणून त्यांच्यासमोर तुझ्याशी नीट वागायचं नाटक केलं, नाहीतर तुझ्यासोबत किंवा तुझ्यासारख्या चिकट स्वभावाच्या मुलीसोबत राहणं मला कधीच सहन झालं नसतं. माझं बोलणं नीट लक्षात ठेव. मी जे बोलतो ते करून दाखवतो. तुला ही धमकी वाटेल, पण आता तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. कबीरचं हे बोलणं ऐकत माया वेड्यासारखी हसू लागली आणि म्हणाली, मला तुझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही हे मला माहीत आहे, आणि तेच मला हवंय, कारण मला तू हवायस. तू मला आवडत नसलास तरी चालेल, पण मी फक्त तुझीच होणार आहे. आणि आपल्यामध्ये जो कोणी येईल त्याला संपवायचं मला चांगलं माहीत आहे. आणि त्यानंतर माया यांच्या बोलण्यावर कबीरचा राग प्रचंड वाढला होता. त्याला माहीत होतं की जर त्याने मायाला मनसोक्त मुक्त सोडलं तर पुढे जाऊन ती इशिताला ठार करण्याचा कोणताही संधी सोडणार नाही. अशा परिस्थितीत तो मायाला कसं सोडू शकतो हे विचार करताच त्याने मायापासून थोडं अंतर ठेवलं आणि सोहेलकडे इशारा केला. त्यावर सोहेलचा असिस्टंट आणि बॉडीगार्ड त्वरित येऊन मायाला चारही बाजूंनी वेढले. हे दृश्य पाहून माया अत्यंत आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं होतं की कबीर फक्त धमकी देईल, पण इथे असिस्टंट आणि बॉडीगार्ड पाहून तिला घाबर वाटू लागले. घाबरत म्हणाली, तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही तर मला मारायचं ठरवलंय ना, तर हे लोक इथे का आहेत? माया यांच्या बोलण्यावर कबीर दैत्यासारखा हसत म्हणाला, ते लोक इथे काय करतात ते तुला आम्ही निघून गेल्यावर कळेल. पण बघ, माझ्याकडे इतका फालतू वेळ नाही की तुझ्यासोबत बसून गप्पा मारू. आता फक्त आनंद घे, कारण तुला तर मुलं मिळवायला खूप शौक आहे ना. तो पुढे म्हणाला, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त कबीर खन्नाला ओळखतेस, पण तू गँगस्टर कबीर खन्नाला ओळखत नाहीस. मी माझ्या कुटुंबासाठी खूप नरम हृदयाचा आहे, विशेषतः इशितासाठी, पण इतरांसाठी मी राक्षस आहे. समोर जर कोणी माझा शत्रू असेल, त्याची श्वासही थांबत असेल, तर मी त्याची जान कधीच वाचवणार नाही. तू तर थेट माझ्या जीवाला धोका दिलास, तर मी तुला कसं वाचवू? हे म्हणताच कबीरने सोहेलकडे पाहिलं. त्यावर सोहेलही हसत म्हणाला, आता हे लोक आपलं पोट भरतील पूर्ण आनंदाने, काळजी करू नकोस. आणि नंतर तुला कदाचित वाचण्याचीही संधी मिळणार नाही. तुला त्रासही वाटणार नाही, कारण तू या जगातच राहणार नाहीस. पण फक्त एक गोष्टीची खंत राहील की तू मरण्याआधी तुझ्या प्रेमाने मरणार. तो पुढे म्हणाला, तू माझ्या बहिणीला मारलंस म्हणून मी तुला आधी अस्वस्थ केली.
धन्यवाद. मान की मी मर्यादा ओलांडली नाही, नाही तर तू आता जिंदाच नसतेस. हे सांगताच सोहेलने कबीरकडे इशारा केला आणि ते दोघे तिथून निघाले. कबीरने सोहेलचा असिस्टंटकडे पाहत म्हणाला, तुला जर तुझ्या गर्लफ्रेंडला फसवून इथे एन्जॉय करायचं असेल तर कर, नाहीतर एन्जॉयसाठी इथे बॉडीगार्ड पुरे आहेत. कबीरची ही बोली ऐकून सोहेलचा असिस्टंट लगेच सोहेलजवळ येऊन हसत म्हणाला, आपण काय बोलत आहात? मी माझ्या गर्लफ्रेंडसाठी खूप लॉयल आहे आणि मी कधीही असं काम करू शकत नाही जे तिच्या भावना दुखावतील. मी माझ्या गर्लफ्रेंडवर खूप प्रेम करतो. बाकी काम बॉडीगार्ड हाताळतील. मला यांची काळजी नाही. असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल आणि कबीर दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मग ते तिघे एकत्र तेथून बाहेर निघाले. माया कबीर जाऊन गेल्यावर जोरजोरात ओरडत होती. तिला माहिती होतं की पुढे तिच्या साथ काय होणार आहे. बॉडीगार्ड तिला ओरडताना पाहून हसत होते. जणू काही त्यांना काहीतरी मिळालं होतं जे त्यांना खूप काळापासून हवं होतं. दरम्यान हॉस्पिटलमध्ये अनया इशिताच्या होशात येण्याची वाट पाहत होती. अधिराज त्या खोलीत चेकअपसाठी आला. त्याने पाहिलं की इशिताचं ब्लड प्रेशर पूर्णपणे सामान्य होते. तो तिच्या जवळ येऊन हृदयाची धडक मोजत राहिला, जी पूर्णपणे सामान्य होती. हे पाहून तो हसत म्हणाला, इशिता अगदी ठीक आहे. तिला लवकरच होश येईल. पण कबीर कुठे आहे? तो इशिताजवळ राहण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होता. आता तो कुठे गेलाय? अनया थोडं खवळून म्हणाली. माहीत नाही भाई. म्हणाले की त्यांना महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे बाहेर गेले आहेत. पण वेळेत परत येतील. जेव्हा इशिताला होश येईल तेव्हा त्यांना सांगतील. पण अजून इशिताला होश आलेला नाही. मला वाटतंय भाई येण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण सांगा, इशिता खरंच ठीक आहे ना? तिला जास्त त्रास तर नाही? अनयाच्या बोलण्यावर अधिराज हसला. पण काही बोलण्यापूर्वी त्यानं पाहिलं की इशिताचे हात हलत आहेत. ते पाहून त्याने अनयाकडे इशारा केला. पहा, इशिताला होश येतोय. मी म्हणाले होते ना तिला लवकर होश येईल. अधिराजचे बोलणं ऐकून अनयानी तिचे हलते हात पाहिले. नंतर तिच्या डोळ्यांकडे पाहिलं, जे हळूहळू उघडण्याचा प्रयत्न करत होते. इशिता होशात येताना पाहून अनया आनंदाने म्हणाली, इशिता मी इथं आहे. तू ठीक आहेस ना? मी तुझी अनया आहे. आणि मला बघ, उठ आणि मला बघ. अनयाची आवाज ऐकून इशितानं हलकेच पलकं उचलण्याचा प्रयत्न केला. जरी तिला वाटत होतं की तिच्या पलके खूप जड झाले आहेत, तरी थोडी हिंमत करून तिने डोळे उघडले आणि अनयाच्या डोळ्यांशी नजर जुळवली. तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.